नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। महाराष्ट्रातील शाळात हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल। जय महाराष्ट्र असं ट्विट करत संजय राऊत यांनी एकच खळबळ उडवली। एका फोन कॉलने महाराष्ट्राचं राजकारण बदललं। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची ही सुरुवात आहे का? हा केवळ आंदोलनासाठीचा मुद्दा आहे की यामागे मोठे राजकीय समीकरण तयार होत आहे आणि यामुळे एकनाथ शिंदेंची कोंडी कशी होतीये, काय घडलंय, चला तर सविस्तर जाणून घेऊया। उद्धव ठाकरे 7 तारखेला कृती समितीच्या मोर्चात सहभागी होणार होते, पण त्यांनी अचानक निर्णय बदलला। त्यामुळे असं नेमकं काय घडलं असा प्रश्न उपस्थित होत असताना संजय राऊत यांनी याचा खुलासा केला। काय म्हणाले संजय राऊत? संजय राऊत म्हणाले, मातोश्रीवर आम्ही कृती समितीच्या आंदोलनात सहभागी होण्याची तारीख जाहीर केली होती। त्यावेळी आमची बैठक सुरू होती, पण बैठकीतून बाहेर आल्यानंतर मला राज ठाकरे यांचा फोन आला आणि त्यांना येत्या 7 तारखेला आंदोलन करायचं आहे असं त्यांनी सांगितलं। पण मराठी माणसाचं आणि मराठी भाषेसंदर्भात 2 मोर्चे निघणं हे बरं दिसणार नाही। जर एकत्र आंदोलन झालं तर तो जास्त प्रभावी ठरेल आणि मराठी भाषिकांनाही त्याचा आनंद होईल असं राज ठाकरे म्हणाले। संजय राऊत म्हणाले, मी लगेच उद्धवजींना मनसे प्रमुख राज ठाकरेंचा फोन आल्याचं सांगितलं। त्यांना राज ठाकरे यांची भूमिका सांगितली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील मराठी माणसाची ऐक्य दिसणं गरजेचं आहे। आपण मराठी माणसं मराठी भाषेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधासाठी एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि त्यासाठी वेगळा मोर्चा काढण्याची गरज नाही असं उद्धवजींनी सांगितलं। उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं की 6 जुलैला आषाढी एकादशी असल्यानं त्या सणाच्या पार्श्वभूमीवर 7 तारीख आपण ठरवली होती। राज्यभर आषाढीचा उत्सव असतो, त्यामुळे मराठी माणसापर्यंत आंदोलन पोहोचणं कठीण होईल। आपण 5 किंवा 7 तारखेला एकत्र येऊन मोर्चा काढू असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा जो निरोप होता, उद्धव ठाकरेंचं जे मत होतं ते राज ठाकरेंना सांगितलं। मी उद्धव ठाकरेंची भूमिका राज ठाकरेंना फोन करून सांगितली। त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि परत मला फोन करून 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय कळवला। त्यामुळे आता राज उद्धव एकत्र आंदोलन करणार हे जवळपास फायनल झालंय। मात्र आता राज आणि उद्धव मुंबईमध्ये एकत्र येत असल्यामुळे शिंदेंची नेमकी काय कोंडी होते तर एकनाथ शिंदेसाठी आता ही सगळ्यात अवघड परिस्थिती ठरू शकते, कारण त्यांनी स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार म्हणून घोषित केलाय आणि तेच म्हणत होते की बाळासाहेबांची शिवसेना आम्ही चालवतोय, आमची खरी शिवसेना आहे। पण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे मिळून मराठी अस्मितेसाठी रस्त्यावर उतरणार आहेत आणि हीच ती अस्मिता जी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेत रुजवली होती। आता शिंदेंची अडचण अशी आहे की ते सरकारमध्ये आहेत आणि सरकारनेच पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मराठीच्या बाजूने ठाम भूमिका घेणं त्यांच्या गटाला कठीण होईल, कारण तशी भूमिका घेतली तर ती भाजप विरोधी ठरेल आणि विरोध करता येत नाहीये कारण हा भाजपचा अजेंडा आहे। हिंदी सक्तीचं समर्थनही करता येत नाही कारण मराठी मतदार त्यामुळे नाराज होतील। म्हणजे त्यांची स्थिती अशी आहे की इकडे आड आणि तिकडे विहीर। याचा दुसरा परिणाम म्हणजे शिंदे गटाची खरी शिवसेना आणि मराठी अस्मितेचा मुद्दा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं, कारण मराठी माणसाच्या अस्मितेवर, भाषेवर, स्वाभिमानावर बाळासाहेबांचं नाव घेतलं तरी कृतीत मात्र शिंदे गट गप्प बसलाय असं चित्र तयार होईल। आणि शिवाय राज आणि उद्धव एकत्र आल्यावर त्यांच्या भाषणातून, मोर्चातून शिंदेंवर थेट प्रश्न विचारले जातील की मराठीसाठी मिंधे आवाज का उठवत नाहीयेत। त्यामुळे भाजप आणि शिंदे युतीला निवडणुकांमध्ये देखील फटका बसू शकतो। विशेषतः मुंबई, ठाणे, नवी मुंबई जिथे मराठी अस्मितेचा मुद्दा प्रचंड प्रभावी आहे तिथे शिंदे गटाला आणि भाजपला फटका बसू शकतो जर 2 बंधू एकत्र आले तर। आता मोर्चासाठी तर राज आणि उद्धव एकत्र येत आहेतच, मात्र महानगरपालिकेसाठी देखील 2 बंधू एकत्र राहतील का, यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।